स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट्स तुमच्यासमोर आणलेली आहे. बघा, आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो भांडी संचानिमित्त असणार आहे. त्याचबरोबर एसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट याबद्दल असणार आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी एसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट मिळत आहे. तर ते बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या अपॉइंटमेंट चालू होण्याची शक्यता आज दर्शवण्यात आलेली आहे. तर आज आहे 13 मार्च आणि 13 मार्च 2026 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. तर आजची अपॉइंटमेंट जी असणार आहे बघा, या जिल्ह्यामध्ये सुरू होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट जी आपल्याला आलेली आहे. बघा, या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जर जिल्हा असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. बघा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट चालू होण्याची शक्यता आज दर्शवण्यात आलेली आहे. बघा, जर तुम्ही रत्नागिरी, धुळे, त्याचबरोबर नंदुरबार या जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यामधून असाल तर तिथे भांडी संच, एसएसएस किट आणि पेटी, सेफ्टी किट याची जी अपॉइंटमेंट्स आहे तर ही चालू होण्याची शक्यता आज दर्शवण्यात आलेली आहे. तर ही अपॉइंटमेंट्स असणार आहे तर ती संध्याकाळी बघा 7च्या पुढे चालू होण्याची वेबसाईटवरती शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. तर ही वेबसाईट जी असणार आहे तर ही रात्री 7च्या पुढे चालू होणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 11 पर्यंत चालू होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. माहिती बघा आपल्याला जी ऑनलाईन आहे तर ही ऑनलाईन मिळालेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे ही जी माहिती असणार आहे अतिशय महत्त्वाची आजची अपडेट असणार आहे. बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची अपॉइंटमेंट्स तुम्हाला बुक करायची आहे. आज संध्याकाळी 7च्या पुढे रात्री 11 पर्यंत तुम्ही अपॉइंटमेंट्स बुक करू शकता. तसेच बघा, अपॉइंटमेंट्स बुक करत असताना तुम्हाला जे शिबिर निवडायचं आहे तर ते शिबिर सुद्धा जवळचे निवडायचे आहे. तसेच बघा, शिबिर निवडल्यानंतर शिबिर लाल कलरच्या तारकामध्ये निवडायचं नाही. म्हणजे बघा, सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशीचं शिबिर हे तुम्हाला निवडायचं नाही. आणि शिबिर निवडताना तुम्हाला केंद्र ज्या ठिकाणी जवळ पडत असेल बघा, केंद्राच्या ठिकाणी शिबिर निवडायचं असतं. मग तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळपास तुमचे जे काही गाव शहर असेल तर त्या ठिकाणचे शिबिर तुम्हाला निवडायचं असतं. त्यानंतर तुम्हाला शिबिराच्या केंद्राच्या ठिकाणी जाताना तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक आणि जी तुम्हाला लेबर पावती मिळालेली असते, लेबर पावती किंवा ई कार्ड हे लागत असतं. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन शिबिरच्या ठिकाणी जायचं आहे. तिथे तुमची नोंदणी झालेली असेल, तुमची नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पावती असेल तर ते तुम्हाला दाखवून पेटी, सेफ्टी किट, त्याचबरोबर भांडी संच तुम्हाला घ्यायचं आहे. तर ही जी माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याचबरोबर मी गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणे योजनेचा लाभ सर्वांना मिळून जाईल. त्याचबरोबर बघा, तुम्हाला माझी माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.